अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं सनातनता साधक असलेल्या वीरेंद्र तावडेला अटक केली। वीरेंद्र तावडेपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयला कोल्हापुरातील वीरेंद्र तावडे यांच्या जुन्या सहकाऱ्यांची चांगलीच मदत झाली आणि त्यानंतर तावडेचं कोल्हापूर कनेक्शन उजेडात आलं। वीरेंद्र तावडे याचं कोल्हापुरात वास्तव्य असताना त्याचे कारनामे साक्षीदारांनी सीबीआयला सांगितले। वीरेंद्र तावडे हा कोल्हापुरातील गंगावीज परिसरात राहत होता। पेशाने डॉक्टर असणारा वीरेंद्र तावडे धर्मप्रचाराचं सुद्धा काम करत होता, त्यामुळे त्यांचे अनेकांशी चांगले संबंध आले। या सगळ्या व्यक्तींची आता पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे। तावडेंच्या जुन्या सहकाऱ्यांची यावेळी सीबीआयनं कसून चौकशी केली। वीरेंद्र तावडे यांनी दाभोळकर हत्येपूर्वी कशा प्रकारे कट आखला हे सीबीआयला त्याच्या सहकाऱ्यांकडून कळालं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयला महत्त्वाची माहिती देणारा साक्षीदार हा सुरुवातीला बजरंग दलाचं काम करत होता। काही काळ त्यानं सनातन संस्थेत सुद्धा काम केलं आणि याच दरम्यान वीरेंद्र तावडे याच्याशी त्याची ओळख झाली। 2013 साली वीरेंद्र तावडे हा साक्षीदाराला भेटायला कोल्हापुरात आला। त्यावेळी त्यांना धर्मकार्यासाठी रिव्हॉल्वरचा बंदोबस्त करावा अशी विनंती केल्याचं समोर आलंय। इतकंच नव्हे तर साक्षीदाराला फोन करून दोघा मुलांना तुझ्याकडे रेकी करण्यासाठी पाठवित आहे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करा अशा सूचना केल्या। पुन्हा काही दिवसानंतर पिस्तुलाच्या गोळ्यांची सोय करण्याची जबाबदारी साक्षीदाराला दिली, मात्र त्याला साक्षीदारानं नकार दिल्याचं सीबीआयला सांगितलंय। या सगळ्या घटनेनंतर महिनाभरातच पुण्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली। पुण्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर कोल्हापुरातील साक्षीदारानं वीरेंद्र तावडेच्या कारनाम्याची माहिती कोल्हापूर पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना दिली होती, मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांची हत्या झाल्याचा दावा कोल्हापुरातील साक्षीदारांना केलाय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।